कर्म करायला जाते आणि कांडच होतं. माझ्यासोबतच असं का होतं काय माहिती. हे बघा, पातेलं पडता पडता वाचलं. जर त्यातलं सांडलं असतं ना तर घरातल्यांनी मला बाहेर काढलं असतं. नंतर रोजचं काम करून मामासोबत बसले व्हिडिओ शूट करायला, आणि मामाला बघा व्हिडिओची न पडता खायचीच पडली होती, कसा खात बसलेला. आणि त्यानंतर गेले इडली आणायला ब्रह्मानंद मध्ये. तिथली मस्तपैकी इडली घेऊन नाश्ता केला, आणि नंतर मी असं केसांचं काहीतरी केलं होतं ते बघून मला हसू कंट्रोलच होत नव्हतं. नंतर नखांचा नेलपेंट वर्षभर काढलं नव्हतं म्हणून म्हटलं आता जरा काढून घ्यावं, आणि टीव्ही समोर लोळत बसले. आईनं काहीतरी पार्सल मागवलं म्हणून आई यायच्या आधीच पार्सल उघडायला बघितलं, आणि कॅमेरानं मलाच दगा दिला. कॅमेरा माझ्यावरच येऊन पडला. त्यानंतर आज आम्ही करणार होतो कुर्मापुरी, म्हणून मी कुर्मा करायला घेतला, आणि तोपर्यंत आईनं मस्तपैकी पुऱ्या तळून घेतल्या, आणि इकडं मी कुर्म्याची भाजी करून घेतली. असला भारी कुर्मा केलेला तुम्हाला सांगते, घरातल्यांना सगळ्यांना खूप आवडला. तुम्ही पण या खायला. नंतर मस्तपैकी आवरून गेले का मैत्रिणीची वाट बघत, आणि ती काही येईना, भर उन्हात मला इथं उभं केलेलं. आणि नंतर संध्याकाळी होता आमच्याकडे कार्यक्रम, आणि यांचा डान्स बघा, असला भारी जोशात डान्स करत होता. ते बघून मलाच लाज वाटली की मलाच काय येत नाही वाटतं करायला. तर असा होता माझा दिवस. आवडला असेल तर नक्की लाईक करा.